वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर. तर आज आपण जो TS स्टेट जी एक्झाम होणार आहे त्या एक्झामचा सिलेबस फर्स्ट पेपरचा आपण बघणार आहोत. याच्यामध्ये जो मराठी सब्जेक्ट आहे लँग्वेज वनचा तो पण सब्जेक्ट आपल्याला बघायचा आहे. टीचर एलिजिबिलिटी टेस्ट तर पेपर फर्स्ट सिलेबस इथं दिलेला आहे. पहिला जो सब्जेक्ट आहे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी, मार्क्स 30 आहेत. डेव्हलपमेंट ऑफ चाइल्ड, मुलाचा विकास, डेव्हलपमेंट, ग्रोथ अँड मॅच्युरेशन, कॉन्सेप्ट, नेचर, प्रिन्सिपल्स ऑफ डेव्हलपमेंट, देअर एज्युकेशन, इम्प्लिसिटी, फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग डेव्हलपमेंट, बायोलॉजिकल, सायकोलॉजिकल, सोशिओलॉजिकल, डायमेन्शन्स ऑफ डेव्हलपमेंट अँड देअर इंटररिलेशनशिप, फिजिकल, motor, cognitive, emotional, social, moral, language relating to infancy, early childhood, late childhood, adolescent, understanding development, Piaget, Kohlberg, Chomsky, Carl Roger, and Eric. Individual differences, intra and inter individual differences in the areas of attitude, aptitude, interest, habits, thinking, divergent and convergent thinking, intelligence and their assessment, development of personality, concept factor affecting development of personality, child rearing practices, self concept, adjustment, behavioral problems, defense mechanism, mental health, methods of approaches, child development, introspection, observation, interview, case study, experimental rating scales, anecdotal records, questionnaires, cross sectional and longitudinal developmental tasks and hazards, understanding learning, concept, nature of learning, input, process, outcome, factors of learning, personal and environmental approaches of learning and their applicability, behaviorism, Skinner, Pavlov, Thorndike, constructivism, Piaget, Vygotsky, Gestalt, Kohler, Kopka, and observational, Bandura, dimensional of learning, cognitive, affective, and performance, motivation, and sustenance, its roles in learning, memory, and forgetting, ट्रान्सफर ऑफ लर्निंग, पेडागॉजिकल कॉन्सन्स तुम्हाला इथं दिलेली आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता आणि व्यवस्थित वाचून घेऊ शकता. नंतर आहे लँग्वेज वन मराठी, त्यांनी दिलेला आहे TS स्टेटकरिता कंटेंट आहे. आकलन, अपठित गद्य, अपठित गद्य, पद्य, गद्य आणि पद्य आहे. त्याच्यामध्ये पॅसेज, कवी परिचय, लेखक परिचय, चित्रकार, गद्य पद्य, विविध प्रक्रिया, प्रयोगाचे प्रकार, योग्य क्रमवार लिहिणे, विरामचिन्हे, भाषांतर, म्हणजे जे काही मराठीचं व्याकरण आहे ते तुम्हाला इथे दिलेलं. वर्णमाला, शब्दाच्या जाती, वचनकाळ, विभक्ती, विरामचिन्ह, संधी, समास, विरुद्धार्थी, समानार्थी, पर्यायवाची शब्द, वाक्प्रचार, म्हणी, अलंकार. नंतर मॅथोडॉलॉजीवर तुम्हाला भाषा, व्याख्या, स्वरूप, उद्देश, मातृभाषा, स्वरूप, उद्दिष्टे, त्रैभाषिक सूत्र, परस्पर संबंध, माध्यमाचे आहे. अध्ययन, अध्यापनाच्या पद्धती, शैक्षणिक साहित्य, अभ्यासक्रम, वार्षिक नियोजन, घटक नियोजन, पाठ नियोजन, मूल्यांकन. अशा प्रकारे हा आपला फर्स्ट लँग्वेज जे मराठी आहे तिचा सिलेबस आपण पाहिलेला आहे. लँग्वेज टू इंग्लिश, मार्क्स 30, कंटेंट कोणकोणते राहणार 24 मार्क्ससाठी, पार्ट ऑफ स्पीच, टेन्स, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, प्रिपोजिशन, आर्टिकल्स, डिग्री ऑफ कंपॅरिझन, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट, क्वेश्चन्स अँड क्वेश्चन टॅग्स, ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह वॉइस, फ्रेझल वर्ब्स, reading comprehensions, composition, vocabulary and meaning of idiomatic expressions, corrections of sentences, sequencing of the sentences in the given paragraph, 16 errors, identification within a sentence. पॅडॉगॉजी आहे, याच्यामध्ये दिलेली आपल्याला इंग्लिशची आस्पेक्ट्स ऑफ इंग्लिश, इंग्लिश लँग्वेज हिस्ट्री, नेचर, इम्पॉर्टंट प्रिन्सिपल्स ऑफ इंग्लिश ॲज सेकंड लँग्वेज, प्रॉब्लेम्स ऑफ टीचिंग अँड लर्निंग इंग्लिश, ऑब्जेक्टिव्स ऑफ टीचिंग इंग्लिश, फोनेटिक्स, डेव्हलपमेंट ऑफ लँग्वेज स्किल्स, लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग, LSRW, communication skill, approaches, method, techniques of teaching English, introduction, definitions and types of approaches, methods and techniques teaching English, remedial teaching, teaching of structure and vocabulary items, teaching learning materials in English, lesson planning, curriculum, textbook, evaluations, English language teaching, CCE.
नंतर मॅथमॅटिक्सचं तुम्हाला दिलेलं आहे, नंबर सिस्टीम ते वाचून घ्यायचं आहे, फ्रॅक्शन आहेत, ॲरिथमॅटिक दिलेलं आहे, जिओमॅट्री आहे, मेजरमेंट आहे, डाटा ॲप्लिकेशन, अल्जेब्रा दिलेला आहे. पॅडॉगॉजी आहे, त्याच्यामध्ये 6 मार्क्सला डेफिनेशन आहे, नेचर ऑफ मॅथमॅटिक्स, एम्स, व्हॅल्यूज, इन्स्ट्रक्शनल ऑब्जेक्टिव्स of teaching mathematics and academic standards, methods of teaching mathematics, instructional material in mathematics, TLM, mathematics, teaching learning materials, instructional planning, a continuous comprehensive evaluation, CCE, formative assessment, summative assessment, process and procedure, designing, administration, analysis of scholastic achievement, test set, diagnostic and remedial teaching, the mathematics teacher resource utilization, curriculum and textbook. नेक्स्ट आहे 5वा जो सब्जेक्ट आहे तो आहे एन्व्हायरमेंटल स्टडीज. त्याच्यामध्ये काय काय विचारण्यात येणार आहे ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. माय फॅमिली, फॅमिली ट्री, मायग्रेशन, चेंजिंग स्ट्रक्चर, फॅमिली, न्यूक्लिअर अँड जॉईंट फॅमिलीज. तर याच्यामधले जे काही मेन घटक आहेत ते आपण बघणार आहोत. वर्क अँड प्ले त्याच्यातला आणि सब टॉपिक वाचून घ्यायच्यात. प्लॅन्ट्स अँड ॲनिमल्स, अवर फूड, शेल्टर, एअर, एनर्जी, वॉटर, अवर बॉडी, हेल्थ, क्लीनलीनेस, मॅपिंग, हिस्ट्री अँड कल्चर ऑफ इंडिया, अवर कंट्री इंडिया, अवर स्टेट तेलंगणा, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, security, earthquake, pedagogy, concept of scope, environmental studies, science and social studies, aims, objective of teaching environmental studies, science and social studies, academic standards of teaching, EVS, relation to science and social studies, curriculum and its transaction, learning, environmental, CCE. तर अशा प्रकारे आपण जो पेपर फर्स्टचा आहे ज्याच्यामध्ये लँग्वेज फर्स्ट मराठी आहे याचा अभ्यासक्रम आपण बघितलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना TS द्यायचे असेल त्यांनी TS द्यावे आणि हा सिलेबस समजून सांगितलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.